जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शिक्षक भरतीचं सध्या झालेलं आहे आणि ज्या जिल्ह्याचं त्या ठिकाणी बघा समुपदेशनाचे राऊंड होते, तर समुपदेशनासाठी जवळपास बघा महत्त्वाचं जे उद्याचं 12 तारखेला बऱ्याच जिल्हा परिषदचं सध्या समुपदेशन राऊंड होते, तर ते राऊंड बघा जे काही समुपदेशनाला बोलवण्यात आलं होतं ते सध्या स्थगिती करण्यात आलेली आहे। तसंच महत्त्वाचं जे काही उपसचिवांचं पत्र आहे, सर्व जिल्हा परिषदच्या सीओंना या ठिकाणी बघा पत्र इश्यू करण्यात आलं आहे। तर त्या पत्रामध्ये नेमकं काय उल्लेख आहे, तर ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं तर जे काही शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी जे ह्या ठिकाणी बघा आधारे जिल्हा परिषद अंतर्गत कारवाईच्या भरतीपूर्वी बदली राबवण्यासंदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी पत्र सध्या जे काही उपसचिव आहे, तर उपसचिव यांनी बघा माननीय देशमुख सर, तर यांनी सर्व जिल्हा परिषदेचे जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी आहे तर त्यांना आजच्या दिवसाला या ठिकाणी 11/3/2023 या ठिकाणी बघा इश्यू हे केलेलं आहे। तर त्याच्यामध्ये जो विषय होता का जे आपली शिक्षक भरती सध्या झालेली आहे, तर त्या भरतीमधील जे नवनियुक्त शिक्षक आहे तर त्या शिक्षकांचा या ठिकाणी बघा महत्त्वाचं भरती पूर्वी या ठिकाणी बदली प्रक्रिया राबवण्यासंदर्भात महत्त्वाचा जो शासन निर्णय होता 21 जूनचा 2023चा, तर त्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं जी काही स्टेप देण्यात आली होती। आधी ज्या जिल्ह्याचे या ठिकाणी बघा आधी जे रुजू झालेले शिक्षक असेल जुने शिक्षक, तर त्यांना बदलीसाठी या ठिकाणी बघा एक चान्स असतो ते अवघड क्षेत्रामधून त्यांच्या सोयीच्या ठिकाणी येण्यासंदर्भात। तर ती बदली प्रोसेस आहे, ती बदली प्रोसेस काही जिल्हा परिषदमध्ये सध्या राबवली गेली नाही आणि डायरेक्ट या ठिकाणी बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन डायरेक्ट समुपदेशनासाठी उमेदवारांना बोलवण्यात आलं होतं। तर त्या संदर्भात जे महत्त्वाचं जिल्हा परिषदमध्ये सध्या समुपदेशनाला जे बोलवण्यात आलं होतं उद्याच्या दिवसाला, जवळपास वर्धा असेल किंवा मग भंडारा असेल, अशा ज्या जिल्हा परिषदांचं उद्याचं 12 तारखेला समुपदेशनासाठी बोलवण्यात आलं होतं ते सध्या स्थगिती करण्यात आलं आहे। तर ह्याच्यामध्ये बघा एकंदरीत जे महत्त्वाचं सध्या हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे, तर ह्या पत्रानुसार जे काही शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या आधारे म्हणजे पोर्टलद्वारे विविध जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून सदर भरती प्रक्रियेतील शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी संदर्भ क्रमांक 2 मधील शासन निर्णयानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी। म्हणजे या ठिकाणी संपूर्ण जे काही 34 जिल्हा परिषद आहे तर त्या संपूर्ण जिल्हा परिषदांना या ठिकाणी सीओंना पत्र गेलेलं आहे आणि ह्या पत्रानुसार जी महत्त्वाची बदली प्रक्रिया आहे ती जो काही GR देण्यात आला 21 जून 2023चा, तर ह्या GRमध्ये सध्या नमूद आहे की बदली प्रक्रिया या ठिकाणी राबवण्यात यावी। त्यानंतर नवनियुक्त शिक्षकांना महत्त्वाच्या ज्या काही शाळा असेल तर त्या देण्यात याव्या। तर ही कार्यवाही सध्या लवकरात लवकर या ठिकाणी बघा पूर्ण होणार आणि नवीन जे शिक्षक आहे त्यांचं समुपदेशनासाठी पुन्हा त्यांना महत्त्वाचे पत्र हे इश्यू करण्यात येणार आहे। तर त्या ठिकाणी बघा महत्त्वाचं वर्धा जिल्हा परिषदचं या ठिकाणी बघा पत्र देखील इश्यू करण्यात आलं आहे, आजचं आहे 11 तारखेचं। तर ह्याच्यामध्ये जे काही समुपदेशन होतं 12 तारखेला म्हणजे उद्याच्या दिवसाला 12 मार्च 2024ला समुपदेशन होतं, तर ते या ठिकाणी बघा स्थगिती करण्यात आल्याबाबत महत्त्वाचं पत्र इश्यू करण्यात आलं आहे आणि हे स्थगिती या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे जिल्हा बदली म्हणजे या ठिकाणी बघा जिल्ह्यातील जे शिक्षक आहे आधी लागलेले तर त्यांची बदली संदर्भात कार्यवाही या ठिकाणी पूर्ण होईल, तेव्हा नवनियुक्त शिक्षकांना महत्त्वाचं जे काही समुपदेशनासाठी पुन्हा या ठिकाणी बोलवण्यात येणार। तर या ठिकाणी सध्या तात्पुरतं जे काही जिल्हा परिषद वर्धा आहे तर त्यांचं या ठिकाणी स्थगितीही देण्यात आलेली आहे समुपदेशनासाठी। त्यानंतर बघा महत्त्वाची जिल्हा परिषद भंडारा जिल्हा परिषद, तर भंडारा जिल्हा परिषदमध्ये देखील महत्त्वाचं या ठिकाणी सुधारित सूचना आजचीच आहे 11 मार्च 2024ची। तर ह्या ठिकाणी देखील जे काही समुपदेशन होणार होतं तर ते समुपदेशन बघा या ठिकाणी बघा प्रक्रिया स्थगिती देण्यात आली असून पुढील जी काही सूचना आहे ती यथावकाश कळवण्यात येईल असे या ठिकाणी संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे, असं जिल्हा परिषद वर्ध्याचं या ठिकाणी शिक्षण अधिकाऱ्यांचं महत्त्वाचं पत्र या ठिकाणी देण्यात आलं होतं। वर्ध्याचं देखील बघा जे काही उद्या 12/3/2023ला या ठिकाणी समुपदेशन होतं, तर हे समुपदेशन सध्या रद्द करण्यात आलं आहे आणि पुढील जी काही डेट असेल ती यथावकाश या ठिकाणी कळवण्यात येणार आहे। तसंच बघा महत्त्वाची जिल्हा परिषद पुढची भंडारा जिल्हा परिषदचं, तर ह्या ठिकाणी देखील महत्त्वाचं जे देण्यात आलं होतं तर ते आपण ह्या ठिकाणी बघितलेलं आहे। तर अशा ज्या जिल्हा परिषदचं सध्या समुपदेशनाचं पत्र इश्यू केलेलं होतं किंवा मग ज्यांचं सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि जे महत्त्वाचं समुपदेशन राऊंड या ठिकाणी राहून गेला असेल, तर अशा ज्या संपूर्ण ज्या जिल्हा परिषदा आहे तर त्या जिल्हा परिषदांचं सध्या या ठिकाणी जे समुपदेशन असेल किंवा जी पुढची प्रोसेस असेल तर ती या ठिकाणी संपूर्ण रद्द करण्यात आली आहे आणि लवकरात लवकर जो शासन निर्णय 21 जून 2023नुसार महत्त्वाचा जो मुद्दा होता तो होता जिल्ह्यामधील जे आधी लागलेले जे शिक्षक आहे तर त्यांच्यात बघा जे काही अवघड क्षेत्रामधून त्यांच्या सोयीच्या ठिकाणी बदली संदर्भात कार्यवाही संदर्भात या ठिकाणी महत्त्वाची प्रोसेस या ठिकाणी बघा होईल। त्यानंतरच या ठिकाणी महत्त्वाचं समुपदेशन नवीन शिक्षकांचं होईल आणि त्यांना ज्या काही शाळा असेल किंवा नियुक्ती आदेश आहे तर तो या ठिकाणी बघा मिळणार आहे। तर अशा पद्धतीने हे एक
अपडेट होती. तर लवकरात लवकर बदली प्रक्रिया या ठिकाणी बघा पूर्ण होईल आणि लवकरात लवकर तुम्हा सर्वांना या ठिकाणी नियुक्त आदेश तुमच्या हातामध्ये या ठिकाणी बघा मिळेल. तर या ठिकाणी काही काळजी करायची गरज नाही, कारण ही प्रोसेस आहे. कारण या प्रोसेसमधूनच सर्वांना जायला पडेल. कारण या ठिकाणी बघा जी महत्त्वाची बदली आहे, तर ती बदली प्रक्रिया या ठिकाणी राबवली गेली तरच या ठिकाणी नवीन शिक्षकांना त्या ठिकाणी महत्त्वाचं समुपदेशन होऊन शाळाही मिळणार आहे. तर काही थोडा वेळ या ठिकाणी बघा, काही दिवस वेट करा. ह्याच्यामध्ये बदली प्रक्रिया ही लवकर पूर्ण होईल आणि तुम्हाला लवकरात लवकर महत्त्वाचं समुपदेशनासाठी पुन्हा या ठिकाणी बघा बोलवण्यात येईल. त्या आस्थापनेमध्ये, त्या जिल्हा परिषदेमध्ये तुमची जिथे नियुक्ती किंवा सिलेक्शन झालं असेल त्या ठिकाणी. तर अशा पद्धतीने एक महत्त्वाचं पत्र होतं, महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल तर लाईक करू शकता. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.